आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन. युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे. पूज्य महर्षी वसिष्ठ, ब्रह्मर्षी विश्वामित्र, महाराज दशरथ, या सभेत आम्ही आपलं स्वागत करतो. आता आमचे कुलगुरू मान्यवर शतानंदजी या सभेत उपस्थित गुरुजनांच्या समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवतील. महाराज जनकांच्या प्रतिज्ञेनुसार शिवधनुष्याचा भंग होताच राजकुमारी सीतेचा श्रीरामाशी विवाह झाला हे मानलं पाहिजे. ज्यानं आर्यवर्ताच्या दोन महान कुळांचं नातं जुळलं आहे, तरीही धर्म आणि लोकाचाराच्या नीतीला अनुसरून महाराज जनक आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपली पुत्री सीता हिचं विधीपूर्वक आणि धर्मपूर्वक कन्यादान करू इच्छितात. त्याकरिता महाराज जनक आपली अनुज्ञा मागत आहेत. हीच गोष्ट आपला पुत्र श्रीरामानंही म्हटली आहे की पित्याची आज्ञा मिळाल्यावरच सीतेचं पाणी ग्रहण करेन. आता आपण याकरिता आज्ञा प्रदान केली तर लग्नपत्रिका तयार होईल. पूज्यवर शतानंदजी, आपल्या वचनांनी आम्ही कृतार्थ झालो. जो प्रस्ताव आपण प्रस्तुत केला आहे ती आमच्यासाठी गौरवपर गोष्ट आहे. या शिष्ठाईसाठी आम्ही महाराज जनकांचेही अभिनंदन करतो. आम्हाला आमचा पुत्र राम याचाही अभिमान आहे. परंतु महाराज जनक जाणतच असतील की इक्ष्वाकू कुलाचे दैवत हे महर्षी वसिष्ठ आहेत. आम्ही गुरुदेवांना प्रार्थना करतो आम्हाला मार्गदर्शन करावे. महाराज जनक, विवाह व्यक्तिगत कार्य नाही, हा एक सामाजिक संस्कारही आहे. केवळ एक स्त्री आणि एक पुरुष यांच्या गठबंधनालाच विवाह नाही म्हणू शकत, कारण त्या दोन्ही व्यक्तींसोबत त्यांचा समाज, त्यांचं कुळ, त्यांचा धर्म जोडलेला असतो. विवाहाचा अर्थ आहे दोन कुळांचा, त्यांच्या आचार विचारांचा, त्यांच्या संस्कृतीचा संगम. यासाठी आपल्याकडे आपल्या पुत्रीचा हात मागण्याआधी आमच्यासाठी आवश्यक आहे की आमचे महाराज दशरथ यांच्या कुळपरंपरेचा परिचय द्यावा आणि आपल्याला विश्वास द्यावा की राजकुमार राम आपल्या पुत्रीला सर्वथा योग्य आहे. महाराज दिलीपचे सुपुत्र भगीरथाने देव लोकातून गंगेलाही पृथ्वीवर आणून या आर्य भूमीवर जे उपकार केले आहेत ते युगयुगांतरापर्यंत त्यांना अमरत्व देतील. मग यांच्या कुळात रघु झाले, ज्यांच्या नावाने यास रघुकुळ म्हणतात. नंतर भक्त शिरोमणी अंबरीश,
आणि त्यांचे प्रपौत्र महाराज अज झाले. महाराज अजाचे सुपुत्र महाराज दशरथ झाले. अशा यशस्वी कुळात उत्पन्न आर्यकुमार राम आणि लक्ष्मणाकरता मी आपल्या दोन्ही पुत्री सीता आणि उर्मिला यांस मागणी घालतो. मुनिवर, आपल्या उदार वचनांनी मी धन्य झालो. मी अति विनम्रतेने माझ्या सीतेला श्रीरामाकरिता आणि माझी छोटी पुत्री उर्मिला हीच आर्यकुमार श्री लक्ष्मणाकरिता रघुकुलातील कुलवधूंच्या रूपात समर्पित करतो. महाराज दशरथ, विदेहराज जनक, या आनंद मंगलमय प्रकरणाचा पूर्ण निर्णय अजून नाही झालाय. जर महर्षी वसिष्ठ संमती देतील तर आम्हीही आमच्या मनाचे उद्गार प्रकट करू. आज्ञा आहे ब्रह्मर्षी. राम आणि लक्ष्मण प्रणय सूत्रात बद्ध होऊन अयोध्येस जाणार आणि भरत रिपुदमन कुवारे राहणार, हे तर उचित नाही. महाराज जनकाचे छोटे भ्राता संकाश नरेश कुशध्वजाच्या 2 कन्या आहेत, मांडवी, श्रुतकीर्ती. आम्ही या दोन्ही सुकन्यांना कुमार भरत आणि शत्रुघ्नाकरता मागणीचा प्रस्ताव ठेवतो. या प्रस्तावाचे अभिनंदन मी कोणत्या शब्दात करू? मुनिराज, आपल्या या प्रस्तावाने सारा निमिवंश धन्य झाला. कुशध्वज, आपली पुत्री मांडवी हिचे कुमार भरताकरिता आणि आपली छोटी पुत्री श्रुतकीर्तीचे कुमार शत्रुघ्न करिता कन्यादान अवश्य करतील. मग या शुभकार्यात विलंब कशाला? शतानंदजी, 4 राजकुमार एकाच दिवशी नवरदेव होतील आणि 4 राजकुमारींचं कन्यादान एकाच दिवशी होईल, असा मुहूर्त पाहावा. 2 दिवसांनंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. त्या दिवशी 4ही विवाह संपन्न करण्याकरता अतिउत्तम लग्नयोग आहे. अयोध्यापती दशरथ, आता आपण 4ही राजकुमारांच्या मंगलाकरता त्यांच्याकडून गोदान करा. शांतिमोक्ष श्राद्ध कार्य संपन्न करा. तत्पश्चात विवाहाचे शुभकार्य आरंभ करा. तशी आज्ञा गुरुदेव. प्रणाम महाराणीजी. महाराणीजी, प्रतिदिनाप्रमाणे आज सुद्धा महाराजांचा कुशल समाचार घेऊन जनकपुराहून दूत आला आहे. परंतु आज महाराजांनी आपल्याकरता एक विशेष पत्र सुद्धा पाठवले आहे. विशेष पत्र? होय महाराणीजी. भरताचा विवाह? काय सांगताय काय महाराणीजी? राजकुमार भरताचा विवाह? हो हो, महाराजांनी 4ही राजपुत्रांचा विवाह निश्चित केलाय. महाराणीजी, कुठे चाललीस? तेही अर्थशृंगार सोडून? मी आपल्याकरता गजरे आणलेत. बाजूला हो मंथरे, या समयी माझ्याजवळ शृंगाराला अजिबात समय नाहीये. ही तर तुझी बालपणचीच सवय आहे. सदा अर्धवट शृंगार सोडून पळून जायचीस. इतकी मोठी राणी झालीस पण अजून बाळपण काही गेलेलं नाहीये. बालपण अजूनही? अगं मंथरे, आता तर मी सासू होणार आहे. महाराजांनी भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्नचा विवाह निश्चित केलाय. वा, माझ्या भरताचा विवाह? हो हो, हाच शुभ समाचार द्यायला मी ताईकडे चाललीये. अरे अरे अरे, ऐकलात? अरे ऐकलात का? विवाह विवाह, माझ्या भरताचा विवाह, भरताचा विवाह. ताई ताई, जनकपुरीहून महाराजांचं पत्र आलंय. जनकपुरीहून? ते कुशल तर आहेत ना? ते तर कुशल आहेत, पण आपण वाचा तरी. तू तर वाचलेस ना? मग आम्हाला ऐकव. तर ऐका, तुम्ही ऐकून चकित व्हाल. महाराजांनी रामासमवेत लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्नाचाही विवाह निश्चित केलाय. खरंच? काय हे खरं आहे का की महाराजांनी 4ही भावांचा विवाह एकत्रित निश्चित केलाय?
अगं तेच तर काही सांगत होती. मी तर अजून पुरती गोष्ट ऐकली नाही. कुठे कुणाबरोबर या तिघांचा विवाह होणार आहे. हो, कुणाचा विवाह कुणाबरोबर होणार आहे? लक्ष्मणाचा विवाह महाराज जनकांची छोटी सुपुत्री उर्मिला बरोबर. आणि भरत आणि शत्रुघ्नाचा? महाराज कुशध्वजाच्या 2 कन्या मांडवी आणि श्रुतकीर्ती बरोबर. असं? अरे सगळे गप्प कसे झाले? जा राजमहालात दीपमाला लावा, नगरात दवंडी पिटवा. आहा, आणि अमात्यांना सांगा अयोध्येच्या सर्व घरात मिठाई वाटली जावी. मी ब्राह्मणांना बोलावणं करते. तुम्हा दोघींकडून गोदान करावं लागेल. जा जा तुम्ही दोघी कुलाचाराची तयारी करा. जा. तेल घाला, तेल घाला, घाला. लवकर लवकर तयारी करा. आण दिवे, आण दिवे, आण. अगं दे दे. तू काय करतेस मंथरा? आज आपल्या पुत्राचा विवाह निश्चित झाला आहे. मला दीपमाला नाही लावायची. मला सांगते काय करतेस? किती काम आहे. ब्राह्मणांना बोलावणं धाडायचंय. प्रजेमध्ये धन धान्य दोन्ही वाटायचे. गोदान करायचंय. गोदान. ते सगळं होतंय. अगं ताई त्याचा सारा प्रबंध करतायत. ताई? हो महाराणी कौशल्या? हो. त्यांना जे करायचे ते आपल्या रामाकरता करून टाकले. भरता करता केवळ दिखावा करते. उफ. भरत आपल्या पोटी जन्माला आलाय. भरता करता जे काही करायचंय आपल्याला करावं लागेल. मंथरा तुझी कुटील बुद्धी कधीही बदलणार नाही. ताई तर माझ्यापेक्षाही अधिक प्रेम करते भरतावर. करत असेल, परंतु ती त्याची माता तर नाही होत. मातेचे कुलाचार आपल्यालाच करावे लागतील. हो हे तर ताईनेही मला सांगितलं होतं. आता समजलं. आता सर्वात आधी आपले पिता महाराज अश्वपतींना संदेश पाठव. बघत राशील संदेश मिळताच सारा कैकई देश दीपमाळांनी झगमगून उठेल. भरत काय दुसऱ्या राजकुमारांसारखा आहे का? त्याच्या आजोळाशी बरोबरी कोण करू शकेल? मी खरं सांगते, हा संदेश ऐकताच आपले पिता आपल्या भावाला इथे पाठवून देतील. हो खरोखरच पिताश्री खूप प्रसन्न होतील. ओम गणानां त्वा गणपति गंहवामहे प्रियाणां त्वा प्रियपति गंहवामहे निधीनां त्वा निधिपति गंहवामहे. ओम गणानां त्वा गणपति गंहवामहे प्रियाणां त्वा प्रियपति गंहवामहे. सजनी आमुचे रूप शृंगारू दे. सजनाच्या नथनी रूप शृंगारू दे. सोळा शृंगार कर नजरन लागू दे. सोळा शृंगार कर नजरन लागू दे. ग सजनी आमुचे केस बांधून दे. पायेवर हातावर पायावर सजव सखी. उर्मिलेस नटव सखी लक्ष्मणाचे नाव घे. पायेवर लाल जडे मन मन हळूच बघे. सोळा शृंगार कर नजरन लागू दे. ग सजनी आमुचे रूप शृंगारू दे. चारांच्या चार दशा वधू दिसती देखण्या. दशरथास शोभते. वरात आली वरात आली वरात आली. सजलेले वर आलेत. वरात आली. थांबा ताई, मी आत्ता बघून येते. चला चला ग. चला चला जाऊया. आली रे वरात जनकजीच्या द्वारी. आली रे वरात जनकजीच्या द्वारी. राजकुमारांच्या संगे येते दशरथ. घन घन भा
अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। वसिष्ठाय नमः, विश्वामित्राय नमः, आगतेभ्यो सर्वेभ्यो ऋषिभ्यो नमः। ॐ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे मेळ मिलाप ही रीत निभावा। श्रीचरणावरी अक्षत अर्पण ग्रहण करा हे उच्च समर्पण। आम्ही निर्धन जे भेट करीतो, आम्ही निर्धन जे भेट करीतो, प्रेम सहित स्वीकारा। कुमारजी जगन मंडपी यावे, जगन मंडपी यावे। कुमारजी जगन मंडपी यावे। यावे, आपण सर्वांनी आसन ग्रहण करावे. शतानंदजी, आज्ञा. आता महाराज जनकांना प्रार्थना करावी की राजकुमारी सीतेला मंडपात बोलावलं जावं. जशी आज्ञा महर्षी. बघ आली सीतन सखी सुंदर, ललित वंदन साजणी, नवस प्रसादे सुंदरी, जणू चित्त मोहक दामिनी. मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन.